वेळ ही कुणाची कधी बदलेल ही सांगता येत नाही. प्रत्येकाची वेळ ही चांगली किंवा वाईट बदलत असते आणि परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. तर परिवर्तन हे होतच असतं. तर बघा 25-30 वर्षापूर्वी जेव्हा गाईला जर गोरा झाला तर आजी म्हणायची आमचीवाली की घरच्या गाईचा खोंड आहे, आपल्याला शेतीसाठी उपयोगात येईल. कारण 25-30 वर्षापूर्वी शेतीची कामं हे बैलांच्याच साह्याने केली जायची. पण मग आता काळ बदलला आणि आता गोरा झाला तर त्याचं काय करायचं. आता शेती काही आपण बैलांच्या साह्याने करते नाही. त्याच्यामुळं आता जर ह्या वासऱ्या झाल्या, आता ह्या बघा आमच्या गाईच्या 4-4 वासऱ्या, म्हणजे आमचा गोठा पूर्ण जसा लक्ष्मीने भरलाय. तर ह्या गाई आम्हाला आमच्या घरच्याच गाई तयार झाल्या. ही आमची राणी, ही सरस्वती, दुर्गा, अशा 4-4 गाई आमच्या गोठ्यामध्ये तयार झाल्या. त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यात आनंद वाटतो. तर मुलींच्या बाबतीतही तसंच झालं. पहिल्या मुली जर झाल्या तर आई वडिलांना त्यांचं लग्नाचं ओझं वाटायचं. पण आता तसं काहीच नाही. प्रत्येक क्षेत्रात मुली पुढं गेल्या आणि त्याच्यामुळे ओझं वगैरे काहीच नाही. मुली झाल्याचा आता एकदम आनंद वाटतो. म्हणून प्रत्येकाची वेळ काळ ही बदलत असते.